नमस्कार मित्रांनो, आईच्या कथा या मराठी मनोरंजन चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ऐकूयात जंगलातील प्राण्यांची सहल आणि त्यांचा धमाल उत्सव. मित्रांनो, एका हिरव्या आणि घनदाट जंगलात प्राणी एका मोठ्या मैत्रीच्या उत्सवाची तयारी करत होते. हत्ती राजा हा जंगलाचा प्रिय राजा होता. तो नेहमीच जंगलातील सर्व प्राण्यांशी गोड वागत असे. एके दिवशी तो तलावाजवळ चिंपी माकडासोबत गप्पा मारत बसला होता. तेव्हा त्याला एक धमाल कल्पना सुचली. हत्ती राजाने जंगलातील सर्व प्राण्यांना एकत्र बोलावलं. मोठ्या सभेची तयारी झाली. चिंपी माकड झाडावरून उड्या मारत सर्वांना बोलावत होता. अहो प्राण्यांनो, हत्ती राजाचा संदेश आहे, तो ओरडत होता. ससा चंपक, हरण राणी, कोला झकास आणि लांडगा भिडू हे सर्व पडतच आले. हत्ती राजा गंभीरपणे म्हणाला, माझ्या जंगलातील सर्व मित्रांनो, आपण एक मैत्रीचा धमाल उत्सव साजरा करायचा आहे. पण आपण फक्त गप्पा मारायच्यात नाहीत बरं का. प्रत्येक जण काहीतरी मजेदार गोष्ट करणार आहे. चिंपी माकड म्हणाला, मी झाडावर झोके लावतो, पण फक्त तेवढ्यावरच भागणार नाही, मी प्राण्यांसाठी खोड्या पण करणार. ससा चंपक म्हणाला, मी गाजर केक बनवतो, पण एका अटीवर, मला शर्यतीत जिंकायला द्या. कोला झकासने विचार केला, मी काही गाणी गातो, पण माझ्या गाण्यात मजेदार चिमटेही असतील बरं का. लांडगा भिडू म्हणाला, मी शर्यतीची तयारी करतो, पण नियम असे ठेवणार की कोणीही हरल्याशिवाय जिंकू शकणार नाही. सगळे आनंदाने तयारीला लागले. चिंपीने झाडावर सुंदर झोके लावले, पण त्याने त्यात एक गुप्त खोडी केली. झोक्यावर बसताच काही झोके खाली फुटण्याची पिशवी उडवत होते. ससा चंपक झोक्यावर बसला आणि अचानक त्याच्या अंगावर फुटण्याचा पाऊस पडला. चिंपी, तू किती खोडकर आहेस, चंपक म्हणाला. सगळे हसायला लागले. झकासने आपल्या हुशारीने प्राण्यांवर गाणी तयार केली. चंपक गाजर खातो झोपेत, लांडगा आहे सगळ्यात मोठा भुकेत, हरणीचा नाद सुंदर, चिंपीचा खोडकर डोक्याचा चमत्कार. सगळे जोरजोरात हसायला लागले. हा 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 हा. पण झकासने मुद्दाम गाण्याच्या शेवटी हत्ती राजालाही गमतीने टोकलं. राजा हत्ती करतो मोठा गजर, पण जेव्हा नाचतो तेव्हा फोडतो 5 झाडांवर पच्चर. हत्ती राजा हसायला लागला आणि म्हणाला, माझं वजन आहेच ना झकास. सशाने शर्यतीची तयारी केली, पण झकास कोल्याने आणि लांडग्याने गाजर रस्त्यावर लपवली होती. ससा चंपक धावताना ते गाजर पाहून थांबत होता. तो प्रत्येक गाजर खाऊ लागला आणि शेवटी शर्यत हारला. चंपक, तुला काय हवं होतं, शर्यत जिंकायचं की गाजर खायचं, झकासने हसत हसत विचारलं. गाजर खाण्यात खूप मजा आहे, चंपक म्हणाला. लांडग्याने जंगलात एक गोंधळलेली अडथळ्याची शर्यत आखली होती. या शर्यतीत प्राण्यांना हसल्याशिवाय अडथळा पार करायचा होता. चिंपी माकडाच्या फळांच्या टोपल्या डोक्यावर ठेवून चालायचं, पण माकड फळ कधी पाडायचं कधी खाणार असं करत होतं. दुसरा अडथळा होता, हरण राणीने चिखलात लपवलेली फळं शोधायची, पण चिखलात शिरताना सर्व प्राणी फिसकन हसत होते. तिसरा अडथळा, झकासने लपवलेलं गाजर शोधायचं, पण तो गाजराऐवजी दगडांना रंगवून ठेवत होता. सगळे प्राणी हसून थकून जात होते आणि शेवटी विसरूनच गोंधळ घालायला लागले. शेवटी हत्तीराजा म्हणाला, आता पुरे, आपण विजेता नाही पण खूप धमाल केली. रात्री तलावाजवळ मोठा नृत्याचा कार्यक्रम झाला. हरण राणीने सुंदर नृत्य केलं, चिंपेने झाडांवरूनच उड्या मारत त्याला साथ दिली, तर ससा आणि झकासने थाप दिली. सगळे प्राणी आनंदाने नाचत होते. हत्ती राजा शेवटी म्हणाला, आपण वेगळे आहोत, पण आज एकत्र खूप मजा केली, हीच आपली खरी ताकद आहे. सर्व प्राणी एका सुरात ओरडले, हो राजा, पुढच्या वेळी अजून धमाल करायची. मित्रांनो, मैत्रीचा आनंद आपण कशा पद्धतीने बघितलंय. वेगवेगळ्या स्वभावाच्या मित्रांसोबत वेळ घालवल्यावरच खरी मजा येते. आणि एकमेकांचं सहकार्य बघा कसं आहे, सगळ्यांनी आपापल्या कामाची जबाबदारी घेतली, म्हणूनच उत्सव यशस्वी झाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. धन्यवाद.